घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढणार आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे. मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही. आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील, काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही. पण या संदर्भात आपण अजितदादांशी किंवा कोणाशी चर्चा केली आहे? नाही, अजितदादाने स्वतः मला विचारलं तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री मुख्यमंत्री म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईन. तुमची काही तक्रार होणार हां तक्रार वगैरे नाही? आणि माझी काही तक्रार असू शकते. आता आमचे ते सहकारी आहेत पक्षातले, मी काय तक्रार करणार. मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेन की दुसरं कुठलं काय असेल छोटं मोठं तर ते द्या. काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पाहतील. पण म्हणजे मंत्रीपद दिल्यानंतर खरं तर तातडीने त्यांनी खाली करणं अपेक्षित होतं. तुमच्यासारख्या मंत्र्याला त्या ठिकाणी जाऊन तिथे लोकांची माहिती काढणं मला असं वाटतं की याच्यावर जास्त आता मला मी चर्चा नाही करू शकणार. हे खरं आहे की 15-20 दिवस काहीतरी 1 महिनाभराची काही मुदत असते. काही लोक जे आणखी महिना 15 दिवस वाढवून घेतात कारण सामान वगैरे न्यायचं असतं, शिफ्ट व्हायचं असतं आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं. पण ठीक आहे, आता जे आहे ही परिस्थिती आहे. साहेब, उद्धव ठाकरे उद्यापासून 2 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडिया आघाडीच्या नेते आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.